चाल प्लीज. भाऊ मी येतो. हो तू ये बरं, मी निघाली आहे. हो. आई पोरी काहून रडून राहिली तू? कुठं चालली? काही नाही काकू, काही नाही. पोरी तू सांग, अशी टेन्शन मध्ये आहे, रडत चालली बिचारे रस्त्यानं. काय झालं सांग ना, मी मदत करू का तुला? काही काही नाही काकू, काही नाही. तुम्हाला सांगू काय काकू, तो विशाल आहे ना, मी त्याच्यावर लय प्रेम करते हो काकू. पण ना काकू, त्याच्या घरचे मानून नाही राहिले ना, म्हणून ना मी त्याच्यासोबत पडून चालली. काय पळून चालली? अहो बाई, असं करणं बरोबर नाही. प्रेम आपल्या जाग्यावर आणि संस्कार आपल्या जाग्यावर. काम कर, मला बोलू दे त्यांच्यासोबत. लाव फोन त्याच्या बापाला. काकू त्याला बाबा नाही हो, त्याला फक्त आईच आहे. पण ती एकटीच आई दाले भारी आहे. मग एक काम कर, तू त्याच्या आईला फोन लाव, मी बोलते त्याच्या आईसोबत. असं करा ना काकू, तुम्ही माझ्यासोबत चला ना. त्याचं घर ना ह्या समोरच्या कॉलनीतच आहे. हा, तुम्ही प्रत्यक्ष बोलूनच घ्या त्यांच्यासोबत. चाल माझ्यासोबत. अशी कशी ते बाई मानत नाही? चाल बरं, चाल चाल. कोणती व्हाय तर ते चल माझ्यासोबत. घेऊ नको माझ्यासोबत, चाल. हो बाई, हो बाई, इकडे तू, इकडे. कोण व्हावं तुम्ही? इथं येऊन दादागिरी करून राहिल्या का? आजी उठव, माय उठव आजी. हो बाई, अहो एवढं मारलं बिचारे त्यामध्ये. अहो मी तुला काही सांगायला आली ना. थांब पोरी, तू घाबरू नको, उभी राही इथं. मी तुला सांगायला आलती ना बिचारे. काय सांगायला आली हो तू? तू तर अशी दादागिरी सारखी आली म्हणून मी तुले मारलं. मला वाटलं तू मला मारायलाच आली काय. बोल, काय सांगायचं आहे तुले? सांग लवकर. हो माय, त्या पोरासोबत हे पोरगी पळून चालली होती ना, म्हणून मी हिला पकडून घेऊन आली होती. पाय पळाली. माया पोरासंग हे पोरगी पळून चालली ती. कुठं आहे? कुठं आहे गाडी? दंडा कुठं आहे? कुठं आहे? हा? ये तू, ये तू इकडे. ये तू इकडे आता. पयाली आता तुला सांगतो मी गंमत.